नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मार्केट निफ्टी व्हिडिओ ॲनालिसिसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो हे आजचं मार्केट. व्हॉलेटिलिटी बघा मार्केटची आजची पण, आणि मोमेंटम बघा मार्केटचा. 78 पॉईंटची कॅन्डल, 120 पॉईंटचा ड्रॉप डाऊन. व्हॉलेटिलिटी एकदम जबरदस्त होती मार्केटमध्ये, आणि ही आजकाल नेहमीच राहत आहे. सो मार्केटची जी ओपनिंग झालेली आहे ती जवळपास ऑलमोस्ट ही कालची क्लोजिंग आणि याची एक 50 पॉईंटचा गॅप होता. मार्केट ओपन झालं तेव्हा लाईव्हमध्ये. ह्यानंतरची प्राईस ॲडजस्टमेंट नंतर बघा, हे 50 पॉईंटचा गॅप कितीचा शिल्लक राहिला, फक्त एक 5-6 पॉईंटचा गॅप राहिलेला आहे शिल्लक. सो ओव्हरऑल मार्केट जे होतं ते पूर्ण फ्लॅट ओपन झालेलं आज, आणि फ्लॅट ओपन होताच आपण एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न केलेला. जिथे 24,900ची लेवल जर सस्टेन केली मार्केटने, तर 24,950 किंवा 960 मार्केट पाहायला भेटेल, हा आपला एक अंदाज होता लाईव्ह मार्केटमध्ये बघा इथे. आणि झालं पण तसंच. लेट्स सी, 24,900ची म्हणजे ही लेवल आपण बोललेलो इथे. जर ही लेवल सस्टेन झाली तर आपल्याला मार्केट जे आहे ते कुठे पाहायला भेटलं असतं, 24,950 वगैरे, 24,900, 24,960. हे बघा 960 म्हणजे एक्झॅक्ट मार्केट जो आहे त्या लेवलपर्यंत इथे गेलेला आहे. 24,960 मार्केटने टच केलेला, आणि तिथनंच मार्केटचा फॉल आहे. आणि ही 24,900ची लेवल जी सस्टेन झाली, तर म्हणजे आपलं म्हणणं असं होतं की हा जो कालचा मार्केट आहे या पद्धतीने जर ही लेवल सस्टेन होत असेल तर आपल्याला 50 पॉईंटची 60 पॉईंटची एक मूव पाहायला भेटेल, राईट. आणि मग आपण तो ट्रेड कुठे इनिशिएट केलेला, या कॅन्डलला, म्हणजे 9:30 9:20 पर्यंतशीच मार्केटला आपण इनिशिएट केलेला तो ट्रेड 1 मिनिटच्या कॅन्डलमध्ये. अंडरस्टँड. आणि आपण ते टार्गेट जे आहे आपलं अचीव केलेलं. त्यानंतर मार्केटमध्ये एंटर करायला संधी नाही मिळालेली, कारण रिजेक्शन. आपला एक असा अंदाज चालू होता की मार्केट जो आहे तो 24-25 हजाराला टच करू शकतो बा म्हणून. तर इथून आपण होप करत होतो की मार्केट आणखी मुवमेंट करेल. मार्केट फॉल झाला. अगेन मार्केटने ट्राय केलं, त्यावेळेला वाटलं की आता करेल, अगेन फॉल झाला. या कॅन्डलवरती फॉर शुअर करेल असं वाटलं होतं, आणि इथे पुन्हा मार्केटने पूर्ण फॉल केलेला. ट्रॅप म्हणजे 25 हजारासाठी जे लोक आज ज्यांचं ॲनालिसिस त्यांना सांगत होतं की 25 हजारापर्यंत मार्केट जाऊ शकतं, त्यांना कंटिन्यू मार्केटने काय केलेलं आहे ते ट्रॅप केलेलं आहे. आणि या मुवमेंटला बघा, आता लास्ट मुवमेंटला तर फुल फोर्समध्ये मार्केट आलेलं आहे बघा. 1 2 3. तर इथून रिवर्स व्हायचं काही काम नव्हतं मार्केटला. मार्केट टच करू शकलं असतं आणि मग रिवर्स झालं असतं तर आपण रेडी झालो असतो. पण मार्केटने इथूनच पुन्हा काय केलेलं आहे, फॉल केलेला आहे. सो इकडे आपल्याला कुठेच एंट्री मिळालेली नाही आहे. हा पूर्ण भाग जो आहे इथे कुठेच एंट्री मिळाली नाही. जी मॉर्निंगची पहिली एंट्री म्हणली तीच एंट्री आपल्या कामाची होती या पद्धतीने. आणि मॉर्निंगची एंट्रीसुद्धा आपण फार लवकर केलेली. मार्केट इथे ओपन झालेलं, राईट. आणि किती 1 मिनिटचं कॅन्डल चालू आहे इथे. फाईन. तर इथे एंट्री कुठे बनली असेल, एज यू कॅन सी मार्केट सस्टेन नाही होता इथे कुठेच. इथून मार्केट सुरू झालेलं आहे.
ही जर कॅन्डल वर गेली असती तर याच कॅन्डल आपण एंट्री घेतली असती, पण आपलं जो एंट्री झालेली आहे इकडे झालेली आहे या पॅचला, कारण मार्केट सस्टेन इथे झालेलं आहे. सो मार्केट फार ट्रिकी ट्रॅपी चालू आहे आजकाल. सो आपण इथे प्रॉफिट नाही करू शकलो, कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला नाही घ्यावं लागलेलं आहे. 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल त्याचं डेप्थ, ट्रिकीपणा किती चाललेला आहे मार्केटचा. तर आता उद्या मार्केट काय करू शकतं जर आपल्याला हे बघायचं असेल तर, सपोज आपल्याकडे ह्या लेवल्स आहेत, या लेवलला मार्केट फॉलो करेल. हा आपला असणार आहे रेजिस्टन्स आणि हा असणार आहे आपला सपोर्ट झोन. या लेवलमध्ये जर मार्केट राहिलं तर याच लेवलमध्ये मार्केट पाहायला भेटेल आपल्याला कंटिन्यू. आणि जर या लेवल तोडल्या मार्केटने तर मग आपण लाईव्हमध्ये ज्या पद्धतीने OI डेटा बनेल, प्राइस ॲक्शन बनेल, त्यानुसार आपण काय करणार, ट्रेड करणार. खाली बघा पॉजेस आहेत, हा एक पॉज आहे जो मार्केटला होल्ड करू शकतो 24,600चा. आणि जर 24,600 तुटला तर मग आपल्याकडे काही पॉजच नाही आहे, नंतर डायरेक्ट 24,400चा आहे. अंडरस्टँड. तर खाली लेवल्स आहेत, वरती आपल्याकडे लेवल नाही आहेत कुठलाच. तर 25,000ला सस्टेन केलं मार्केटने तर मार्केट मग 25,100, 25,200 या पद्धतीने मूव्ह करेल. सो लेट्स सी टुमॉरो. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.